हॅलो मित्रांनो, मी विदुषी दागा आपले हेमा फाउंडेशनच्या हेम वर्चूमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। इथे सुनिश्चित केलं जाईल की आपण टेक्नॉलॉजीच्या सोबत सगळं शिकू शकाल आणि सोबत आपण आपल्या मूल्यांचा पण एकीकरण करूच। तर चला सुरू करूया। आजचा विषय आहे आशा। आता आपल्या सगळ्यांना आशा आहे की आपल्याला वाटतं की आपण काही बनवू शकतो, काही करू शकतो आणि जगात आपलं नाव करू शकतो, की आपण आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो। आपण सगळे आशा करतो की काय आपण जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती बनू शकतो आणि दुसऱ्या लोकांची मदत करू शकतो। तर या वेगवेगळ्या आशा आहेत, पण तुम्हाला माहिती आहे, आशाच एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला आपलं लक्ष्य प्राप्त करायला प्रेरित करते। कारण तुम्हाला आशा आहे की तुम्ही याला प्राप्त करू शकता। आपल्याकडे एक संकल्प असतो की आपण याला मिळवू शकतो, हो ना? तर चला सुरू करूया की टेक्नॉलॉजी बरोबर ओके आणि होप मी तुम्हाला दाखवू इच्छिते की आपण आपल्या सगळ्या स्वप्नांना कसे प्राप्त करू शकतो आणि याला खरं करू शकतो। तर आजच्या सेशनमध्ये मी विचार करते याला थोडं आकर्षक बनवते, जिथे मी तुम्हाला गुगल विषयी काही शिकवू इच्छिते। मी गुगलला काय बोलते माहित आहे? इच्छाधारी भगवान। तुम्हाला माहिती आहे का? कारण जे मागाल गुगलकडून ते मिळेल। म्हणजे तुम्ही गुगलला जे विचाराल ते तुम्हाला पटकन मिळेल। तर इथे मी तुम्हाला जगाविषयी थोडं बहुत शिकवणार आहे। गुगल हे फक्त शोध विषय नाहीये, याची खूप उपकरणं आहेत जी प्रतिदिन आपल्या जीवनात उपयोगी पडतात आणि खूप उपयोगी आहेत। आणि असं काही ज्याचं मी जीवनात रोज उपयोग करू शकते आणि मला आशा आहे की आपण पण आपल्या जीवनात रोज याचा उपयोग कराल, कारण हे आपल्या जीवनाला खूपच सरळ बनवतो। तर आपण सुरू करूया, ठीक आहे? आपल्याला काय करायचंय, मी आपल्याला माझी स्क्रीन दाखवते। खूपच सरळ आहे। मला वाटतं की तुम्ही google.com वर जा, ठीक आहे? आता जेव्हा तुम्ही गुगलवर जाल, वरच्या उजव्या बाजूला पाहाल तिथे 9 डॉट्स आहेत। हे वेगवेगळे ॲप्स आहेत जे गुगलनी आपल्याला दिले आहेत। आपल्याला फक्त या 9 डॉट्सवर क्लिक करायचंय, ठीक आहे? आणि काय तुम्ही इथे कीप पाहू शकता? आपल्याला कीपवर क्लिक करायचंय। आता जेव्हा तुम्ही कीपवर क्लिक कराल, जर मी आधीच गुगल कीपवर खूप सारे आपले नोट्स बनवून ठेवले आहेत, ठीक आहे? पण जर तुम्ही आतापर्यंत काही नाही बनवलंय तर एक ब्लँक स्क्रीन दिसेल, ठीक आहे? कळलं ना? आता मी तुम्हाला काही लपवलेल्या गोष्टी शिकवणार आहे ज्या गुगल कीपचा उपयोग करताना करू शकता। चरण 1, तुम्ही नोट्स घेऊ शकता, ठीक आहे, गुगल कीपचा उपयोग करून। चरण 2, आपले नोट्स घेतल्यानंतर तुम्ही याला पाठवू शकता त्या व्यक्तीला ज्याला तुम्हाला पाठवायचे आहेत। याला आपण कोलॅबोरेटिव्ह वर्क बोलतो। जर कल्पना करा की तुम्ही काही नोट्स बनवलेत किंवा तुम्ही लिस्ट बनवली, त्याला तुम्हाला आपल्या मित्राला पाठवायचे आणि तुमचा मित्र त्यात काही बदल पण करू शकतो, ठीक आहे? नंतर तुम्ही त्याचा रंगही बदलू शकता। जर तुम्ही याला अधिक महत्त्वपूर्ण बनवू इच्छिता तर त्याला लाल किंवा हिरवा रंग देऊ शकता। जर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट संग्रहित आहेत जे आपल्याला जीवनात रोज लागतात, उदाहरणार्थ तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स, तुमचं अजून काही पॅन कार्ड नंबर, माझ्या कंपनीच्या खात्याचं विवरण इत्यादी, तर या सगळ्यांना आपण एका विशिष्ट रंगाने चिन्हित करू शकता। यामुळे तो आरामात दिसू शकेल, ठीक आहे? तिसरी गोष्ट ही आहे की जेव्हा तुम्ही नोट बनवता तेव्हा तुम्ही तुमच्या गुगल कीपमध्ये चित्रही जोडू शकता आणि इथे काही अजून खूप काही करू शकता। जसं की तुम्ही जोडू शकता, तुम्हाला माहिती साधारणपणे लोक स्टायलिश सोबत लिहिण्याचा प्रयत्न करतात, म्हणून ते स्टायलिश बरोबर पण लिहू शकता। हा एक पेन आहे किंवा हे तुम्ही तुमच्या माऊसने पण लिहू शकता आणि मग नोट्स बनवू शकता जर तुम्हाला सवय झाली तर, हो ना? नोटपॅड लिहित राहा। हे खूपच उपयुक्त उपकरण आहे जे आपल्या स्मार्टफोनवर उपलब्ध आहे, ओके? आणि हे खूपच सोपं आहे, कारण तुम्हाला फक्त तुमच्या स्मार्टफोनवर गुगल ॲप डाउनलोड करायचंय आणि तुम्ही त्याचा उपयोग करायला तयार। मग लवकर सुरू करा। मी तुम्हाला दाखवते मी काय करू शकते। नोट बनवते आशेच्या संदर्भात। तर हे आहे, माझा शीर्षक असेल आशा, ठीक आहे? बाय हेमा फाउंडेशन, ठीक आहे? आणि आता मी एक छोटीशी गोष्ट लिहू इच्छिते। आय लव्ह टू बी होपफुल।
बिकॉज इट गिव्स विंग्स टू माय ड्रीम्स. ओके, ऑल राईट. आता ही एक नोट आहे ज्याला मी लिहिलंय. ठीक आहे. आता मला जर कुठलं रिमाइंडर लिहायचं आहे, जसं की कुठली नोट लिहायची आहे, तुमची बैठक माझ्या बरोबर आहे का, काय बोलू शकतो, आणि माझं कंटेंट बरोबर उद्या हेमा फाउंडेशन बरोबर. खूपच सरळ. तुम्ही या घंटीच्या आयकनला पाहू शकता. तुम्हाला फक्त त्या घंटीच्या आयकनला क्लिक करायचंय. तुम्ही सांगू शकता ठीक आहे की मला लक्षात आणून दे आज, उद्या, पुढच्या आठवड्यात किंवा नंतर कधीही जेव्हा तुम्हाला वाटेल, आणि तुम्ही तारीख आणि वेळ पण निवडू शकता. तर जर तुमची एखादी मीटिंग आहे तर तुम्ही त्या मीटिंग विषयी योग्य चर्चा करू शकता. एक संक्षिप्त नोट बनवू शकता. त्या मीटिंगचा दिवस आणि वेळ काय आहे आणि मीटिंग कुठे, आणि मग सेव्ह करा, आणि मग टडा, आपल्याला आपल्या स्मार्टफोनवर किंवा कम्प्युटरवर रिमाइंडर नोटिफिकेशन मिळेल. ऑलराईट. तर हे सोपं आहे. मी याला परत तुम्हाला दाखवते. कुठल्याही एका दिवसाला निवडा. कल्पना करा उद्या माझी हेमा फाउंडेशन बरोबर सकाळी मीटिंग आहे, आणि मी याला रिपीट नाही करायचंय कारण ही एकच मीटिंग आहे. मी याला डेली रिमाइंडरवर टाकू शकते जरा हवं असेल तर. ठीक आहे. आणि मग याला क्लोज करा. ठीक आहे. तर जेव्हा मी अशा गोष्टी करते, काय पाहू शकता की माझी नोट सेव्ह झाली. होप बाय हेमा फाउंडेशन. आय लव्ह टू बी होपफुल बिकॉज इट गिव्स विंग्स टू माय ड्रीम्स. आणि रिमाइंडर पण सेट केलंय. आता पुढे जाण्याआधी मला काही गोष्टी करायच्या आहेत. तर मला याला दुसऱ्यांना पाठवायचंय. तर ही पहा, ही माझी नोट आहे, पण मी ही सुनिश्चित करू इच्छिते की माझ्या एका मित्राला पण ही नोट मिळेल, म्हणून मी माझ्या या नोटला माझ्या मित्राला पाठवू इच्छिते. माझा मित्र sudarshan.daga@clonefutura.com. आणि परत जेव्हा मी सेव्ह बटन दाबेन तेव्हा त्याला एक ईमेल पण मिळेल, आणि जर त्याच्याकडे गुगल कीप आहे तर त्याला एक गुगल कीप नोटिफिकेशन पण मिळेल. मी त्याच्यासोबत एक नोट शेअर केलीये, आणि सुदर्शन जे काही बदलाव करेल ते ऑटोमॅटिकली दिसायला लागेल. ठीक आहे. याच पद्धतीने वेगवेगळ्या लोकांना गुगल कीप नोट देऊ शकते, जेणेकरून ते त्याचा उपयोग करू शकतील. तुम्हा सगळ्यांना समजलं ना? ठीक आहे. आता जी गोष्ट मी तुम्हाला दाखवू इच्छिते हे तुम्हाला दिसेलच जर ही कुणाबरोबर कोलॅबरेट केली असेल. आता दुसरी गोष्ट जी दाखवायची ती आहे रंग भरणे. तर ही माझी नोट आहे, तुम्हाला माहितीये, दिसते. जेव्हा मी इथे जाते तेव्हा जांभळ्या रंगावर क्लिक करते आणि मग याला बंद करते. आता तुम्ही पाहू शकता की नोट इथेच आहे आणि मी याला पाहू शकते कारण ही आरामात दिसत आहे. ठीक आहे, कारण याला रंगीत केलं गेलंय. आता मी तुम्हाला सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट दाखवू इच्छिते जी मला दररोज खूप मदत करते. कल्पना करा की मला एक चित्र जोडायचं आहे. ठीक आहे, तर मला एक नवीन नोट बनवावी लागेल. इथे क्लिक करा. आता मी माझ्या नोटमध्ये चित्र जोडू इच्छिते. ठीक आहे, आता तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या, याने तुम्हाला खूप मदत मिळेल. मी ऍड इमेज वर क्लिक करते. ओके, मी आपल्या कम्प्युटर मधून एक चित्र निवडते. चला याला घेऊया आणि मग मी म्हणते ओपन. आता तुम्ही पाहू शकता की हे चित्र गुगल कीपला जोडलं जातंय. पण हे एक चित्र आहे. ठीक आहे, एक चित्र आहे ज्यात शब्द लिहिले गेलेले आहेत. चला आपण कल्पना करा की एक मोठं डॉक्युमेंट आहे ज्यात खूप शब्द लिहिले गेलेत. पण तुम्ही यातून फक्त टेक्स्टच घेऊ इच्छिता आणि बसून टाईप करून कॉपी करण्यापेक्षा मी काय करणार, आरामात तुम्ही लक्ष द्या मी काय करणार आहे. मी इथे 9 डॉट्स बघताय ना, इथे जाणार आणि इथे तुम्ही पाहू शकता ग्रॅब इमेज टेक्स्ट. मी फक्त या ग्रॅब इमेज टेक्स्टवर क्लिक करेन आणि हे झालं. तुम्ही पाहाल की माझं चित्र इथे आहे. मी तुम्हाला दाखवून देते. बघा हा पूर्ण लेख ज्यात की जगातल्या सर्वात महत्त्वपूर्ण गोष्टींना पूर्ण केलं गेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे आधीच लिहिलं गेलंय. मी बसून नाही लिहिलंय. मी फक्त मोरवर गेली, मी ग्रॅब इमेज टेक्स्टवर क्लिक केलं आणि पूर्ण टेक्स्ट इथे येऊ लागलं. तुम्ही पाहू शकता. तर सगळे मोठे अक्षर मोठ्या अक्षरात आले, सगळे छोटे अक्षर छोट्या अक्षरात आले. ठीक आहे, आता हे जादुई नाही वाटत आहे का? हो ना? आता याच्या आधी की आपण पुढे जाऊ, एक शेवटची गोष्ट मी तुम्हाला दाखवू इच्छिते की कसं तुम्ही एक नोट बरोबर एक ड्रॉइंग पण करू शकता. कल्पना करा की तुम्हाला लिहायची सवय आहे, तर तुम्ही फक्त त्यावर क्लिक कराल.
ठीक आहे. आता तुम्ही काही ड्रॉ करू इच्छिता किंवा लिहू इच्छिता, जसं की मी लिहीन HO आणि मग P. हे दिसायला खराब दिसतंय म्हणून याला आपण नाहीसं करूया. मग P आणि मग E. ठीक आहे. हो. आता यानंतर जेव्हा माझं लिहिणं पूर्ण होतं, हे खूप सोपं आहे जेव्हा तुम्ही याला स्टायलिश बरोबर आपल्या मोबाईलवर लिहिता. ठीक आहे. मी फक्त हे प्रेस करते आणि बघते माझं इमेज सेव्ह झाली की नाही. ठीक आहे. मी परत एक रिमाइंडर सेट करते. याला लोकांबरोबर कोलॅबरेट करू शकते, यात रंग टाकू शकते, यात इमेजेस जोडू शकते. ठीक आहे. आणि खूप काही. ऑलराईट. आता पुढे जाण्याआधी मी तुम्हाला काही दाखवू इच्छिते की कसं पिन केलं जातं. उदाहरणार्थ, जर ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ज्यात मला दिवस रात्र मदत मिळेल, ठीक आहे, म्हणूनच मी फक्त इथे क्लिक करेन आणि नोटला पिन करेन. काय तुम्ही पाहू शकता? तर ही नोट इथे आली आणि ही पिन झाली. ठीक आहे. आता मी जेव्हाही गुगल कीप उघडेन तेव्हा हीच माझी पहिली नोट असेल. ठीक आहे. चला आता मानूया की मला ही नोट अजिबात नकोय. ठीक आहे. मला हे नकोय, तर मग मी या 3 डॉट्सवर जाईन. ठीक आहे. आपल्या सगळ्यांना डिलीट नोट दिसतंय. बस त्या डिलीट नोटवर क्लिक करा आणि तुमची नोट डिलीट झाली. म्हणून मी तुम्हा सगळ्यांसाठी कामना करते, याचा अभ्यास करा, आपल्या जीवनात रोज याचा वापर करा, कारण हे खूपच मदतगार आहे. हे आपल्या कामाला खूपच सोपं बनवेल, खूपच व्यवस्थित बनवेल आणि हे आपल्याला योग्य नियोजित व्यक्ती बनायला मदत करेल, जिथे तुम्ही तुमच्या सगळ्या मीटिंग्स लक्षात ठेवू शकता. इथे तुमचे दस्तावेज संग्रहित आहेत. तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या लोकांमध्ये वाटू शकता, जे असतात. तुम्हाला माहिती आहे हे खूप कामाची गोष्ट आहे, त्यामुळे ते लोक जेव्हा पाहिजे तेव्हा त्या दस्तावेजांचा उपयोग करू शकता. तर मस्त ना? गुगल कीप वापरण्यासाठी शुभेच्छा. संपर्कात रहा आणि विदुषी दागा तुमचा निरोप घेते आणि तुमच्याशी वादा करते की लगेच परत येईन काही रोमांचक विषय घेऊन, जे तुम्हाला बनवतील आशावादी आणि आत्मविश्वासी.